बरं, सगळ्यांना हो सर. नमस्कार आणि जय मेटाफोर्स. हा जो प्लॅटफॉर्म आहे, सगळ्यांना माहित आहे की येणाऱ्या 10-12 दिवसापासून जे काही मेटाफोर्सचं अपडेट 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 अपडेटमध्येच सर्वजण व्यस्त आहे. आणि कसं असतं, आपल्याकडे एक असा भाव आहे का ज्यावेळेस ज्या गोष्टीचं काम नसतं ना, तर त्यावेळेस जास्त आठवण येते. कारण की तुम्ही बघा, वेबसाईट इतर वेळेस जे आहेत ना, प्रत्येक व्यक्ती दररोज काही वेबसाईट खोलत नाही. आता जे लोक एनटीसीचं क्लेम करतायत ते लोक खोलतायत, परंतु अदरवाईज जेवढे लोक एनटीसीचं क्लेम नाही करत आहे ते खोलत नाही. परंतु असं ज्यावेळेस अपडेटचं येतं ना, तर त्यावेळेस ते 4 वेळेस खोलून बघतात दिवसामधून. आणि ते अपलाईनला फोन करून विचारतात, का हो सर, वेबसाईट बंद आहे, काही समजत नाही, काय प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे का, हा जो प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो, मेटाफोर्स हा वर्ल्ड वाईड प्लॅटफॉर्म आहे. आणि गेल्या म्हणजे 29 जून 2022 पासून चालू आहे. 29 जून 2022 ला त्यांचं लॉन्चिंग झालं. 28 जून 2022 ला लॉन्चिंग झालं. आणि 29 जून 2022 पासून हा प्लॅटफॉर्म चालू झाला. परंतु त्या दिवसापासून आजपर्यंत, म्हणजे पहिले जे 12 ते 15 दिवस अपडेशनला गेलेला प्लॅटफॉर्म, त्यानंतर कधीही प्लॅटफॉर्म एक दिवसही अपडेशनला गेलेला नाही. म्हणजे तुम्ही एक विचार करा का दिवसभरामध्ये तुम्ही हा महिनाभरामधले 4 संडे तुम्हाला ऑफ असतो. 4 संडे तुम्ही सुट्टी घेता, गव्हर्नमेंट हॉलिडे असतो. किंवा तुम्ही जर प्रायव्हेटमध्ये काम करत असाल, तुम्ही बघा, तुम्हाला एक दिवस तरी थकल्यासारखं होतं, आराम घ्यावासा वाटतो. सेम वेबसाईटचा आहे. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे. आता काही लोकांचं जे आहेत ना, सकाळी सन्माननीय इंगळे सरांशी बोलताना ते बोलले का कोणीतरी एक व्यक्ती म्हणे की हे तर डिसेंट्रलाइज आहे, आणि डिसेंट्रलाइज आहे तर मग त्याला अपडेशनची काय गरज आहे. मित्रांनो, जे काही इंटरनेट आहे, इंटरनेट, मग तुमचं असं म्हणणं आहे की इंटरनेट जो आहे ते इंटरनेट कशावर चालतं. इंटरनेटला बी अपडेशनची गरज असते. तुम्हाला माहिती आहे, एअरटेल, आयडिया, वोडाफोन, बीएसएनएल, सगळ्या गोष्टींना अपडेशनची गरज असते. कारण की हा जरी प्लॅटफॉर्म टोटली इंटरनेटवर डिपेंड आहे, आणि इंटरनेटवर ह्या भूतलावरती जेवढ्या काही गोष्टी डिपेंड आहे त्या गोष्टी डिसेंट्रलाइज आहे, परंतु त्याला अपडेशनची गरज बी आहे. कारण की काळानुरूप जसजसे बदल घडवावे लागतात, जसजशा काही गोष्टी ऍड कराव्या लागतात. बघा, एकमेव मेटाफोर्सचा पूर्ण जगभरामध्ये जेवढ्या कंपन्यांची तुम्ही आजपर्यंत केलं असेल, म्हणजे तुम्ही बऱ्याचशा कंपन्या केल्या असतील, परंतु जेवढ्या कंपन्या तुम्ही केल्या असतील तेवढ्या कंपन्यांमध्ये सगळ्यात जेन्युन आणि सगळ्यात भारी प्लॅटफॉर्म हा मेटाफोर्स आहे. मी मेटाफोर्स करतोय, तुम्ही मेटाफोर्स करतोय म्हणून अजिबात नाही. त्याचं कारण असं का मेटाफोर्स हा कॉन्सेप्ट पहिल्या दिवसापासून आज तागायत त्यांनी टाकलेला प्लान, त्यांनी टाकलेलं अपडेशन, त्यांनी टाकलेलं सॉफ्टवेअरचं जे काही वर्किंग आहे ते पूर्ण 100% तसंच आहे. नवीन नवीन स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेस ऍड ते करतात, तर ऍड करण्यासाठी अपडेशनला साईट, त्यांनी बघा मधल्या पिरियडमध्ये त्यांनी काय केलं की फक्त डेस्क जो आहे ना, म्हणजे फॉरेक्सचा डेस्क, म्हणजे एक्सचेंज जे आहेत ना, फॉरेक्सचं एक्सचेंज म्हणजे फोर्स एक्सचेंज जे आहे ते फक्त अपडेशनला नेणार होते. म्हणून त्यांनी नेलं, 2 दिवस ट्राय केला, परंतु त्यानंतर त्यांना असं वाटलं की बाबा पूर्ण साईट, कारण की बघा, शेवटी एक काम चालू आहे आणि एक काम बंद ठेवलंय. म्हणजे एक काम जे त्याच्यावर काम चालू आहे, दुसरं काम बंद ठेवलंय. तर त्यावर जे आहेत ना, कदाचित लोड येत असेल. त्यावेळेस अपडेशनला येत असेल, बघा, नवीन नवीन लोक जॉईंट होतात, नवीन नवीन लोक स्लॉट मारतात, नवीन नवीन लोक फोर्स कॉइन घेतात, नवीन नवीन लोक युनाइट मध्ये टियर विकत घेतात. आता जे काही विकत घेतात त्याचा लोड कळत न कळत त्या सॉफ्टवेअर येत असतो. आणि त्या सॉफ्टवेअर आल्यानंतर 100% त्यांचं जे काही वर्किंग आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन असतील, आणि कॅल्क्युलेशन हाच मेन पार्ट असतो मित्रांनो. मेटाफोर्स हा असा कॉन्सेप्ट आहे का तुम्ही ₹10 टाकले, उदाहरण सांगता, $5 टाकले, $5ची $5 100% वाटले जातात, आणि ते वाटले जातात त्याचं कॅल्क्युलेशन आहे. मग हे जे कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन 100% अपडेशनला टाकावं लागतं. त्याचं कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक्स हे सॉफ्टवेअरला ऍड करावं लागतं. आणि ज्यावेळेस ऍड करावं लागतं, तर सॉफ्टवेअरला ऍड करण्यासाठी अपडेशनची गरज असते. तर मग हे वेगवेगळे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट त्याला ऍड करायचे असतात, आणि त्यामुळे हे अपडेशनला येणारे 2-3 दिवस असतील, 4-5 दिवस असतील, कदाचित 8 दिवस बी असू शकतात. परंतु कोणतंही घाबरण्याचं कारण नाही, कारण की मेटाफोर्स हा वर्ल्ड वाईड कॉन्सेप्ट आहे, कधीही बंद होणार नाही, याची शाश्वती इथून मी तुम्हाला देतो. आणि कधीही तुम्हाला असं वाटणार नाही की बाबा हा अपडेशनला गेला आणि डायरेक्ट गायब झाला. कारण की हा बाकीच्या कंपन्यांसारखं नाहीये मित्रांनो. हा खूप जेन्युन आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. याचं जर उदाहरण तुम्हाला बघायचं असेल, तर कुणाचं बायनान्स चालू आहे का, बायनान्स? आनंद सर, हो चालू आहे सर. हा, बायनान्स ओपन करा ना आणि शेअर स्क्रीन करा. मी तुम्हाला सांगतो ते ओपन करा.
ओके. बायनान्स हा सर, काय करायचं? शेअर स्क्रीन करा, बायनान्सची शेअर स्क्रीन करा फक्त. एक मिनिट. कारण की हे बघा मित्रांनो, हा जो प्लॅटफॉर्म आहे हा सूर्य आणि हा जयद्रथ. कारण की ह्या भूतलावरती बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, जोपर्यंत तुम्हाला असं म्हणतो ना आपण, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, असा विषय ना. कारण की हा जो आहे हा विषय खूप मोठा आहे. हा विषय तुमच्या माझ्या विचाराच्या पलीकडचा विषय. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही बघाल की मेटाफोरचे करोडपती असतील, मेटाफोरचे अरबपती असतील, म्हणजे बिलेनियर मिलेनियर हे मेटाफोरचे असणार आहे. कारण की हा जो कॉन्सेप्ट आहे हा अतिशय अप्रतिम आणि अतिशय ट्रान्सपरंट आहे. म्हणजे आरशामध्ये तुम्ही बघितला ना, तर आरशाला तरी कुठेतरी डाग असेल किंवा आरशाला तरी डाग असतो, हा त्याच्यापेक्षा ट्रान्सपरंट प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल बेझिझक इथे राहा आणि बिलकुल इथून राहा. कारण मित्रांनो, कारण तुम्हाला यामध्ये टॅक्टाईल प्रोग्राम मध्ये बी इन्कम मिळतोय, एनएफटी मध्ये इन्कम मिळतोय, त्यानंतर तुम्हाला युनाइटवर्स मध्ये इन्कम मिळतोय, फोर्स कॉइन मध्ये इन्कम मिळतोय, येणारे जे निओ डाओ त्याच्यामध्ये इन्कम मिळणार आहे, जे काही प्रोडक्ट लॉन्च होत आहे त्या प्रोडक्ट मध्ये इन्कम मिळणार आहे. अशी 12 ते 15 प्रोजेक्ट आहे. या 12 ते 15 प्रोजेक्ट मध्ये तुम्ही काम करत असताना 100% म्हणजे असं समजा का लहानात लहान व्यक्तीपासून मोठ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत 12च्या 12 कॉन्सेप्ट मध्ये करोड रुपये मिळणार नाही असं होणार नाही मित्रांनो. प्रत्येक व्यक्ती इथं करोडपती होणार आहे. त्याचं कारण असं की कुणाला कोणता कार्यक्रम हिट होऊन जाईल ना सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला 100% इथं पैसा मिळणार आहे आणि 100% येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही खूप मोठं अर्निंग या माध्यमातून करणार आहे. होतंय सर? हा, तर विषय असा आहे. आता मी तुम्हाला जे बायनान्सवर दाखवणार आहे हे दाखवणार काय का, तुम्ही म्हणाल मी इकडे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवली आणि तुम्हाला दाखवलं. मी तुमच्याच माणसाच्या माध्यमातून स्क्रीन दाखवणार आहे आणि तुमच्याच याला, म्हणजे आता हे मी दाखवत असताना तुम्ही प्रत्येकाचं बायनान्स खोलून बघू शकता. प्रत्येक हे बघा, येणाऱ्या नंतर तुम्ही ज्यावेळेस मला सांगाल का तुम्हाला बायनान्स शिकायचं, आपण अशाच पद्धतीने सेशन घेऊन तुम्हाला लाईव्ह बायनान्स बिल शिकून देईल. बायनान्स शिकल्यानंतर मित्रांनो, मेटाफोर्स ऍक्च्युली येणाऱ्या कालावधीमध्ये आपण असं नाही सांगत की बायनान्सवरच येणार आहे, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला बायनान्स सारख्या ब्रँडेड एक्सचेंजवर आणि कित्येक एक्सचेंजवर तो लॉन्च होणार. वेळ नाही सांगत कारण की त्यांनी सप्टेंबर ते ऑक्टोबर एंड पर्यंत त्यांनी वेळ सांगितलाय, परंतु असं आपण मार्केटमध्ये जाहीर करत नाही. कारण की आपल्याकडचा सर्व काही जे काही आपले नेटवर्क बंधू आहे यांना एक सवय, ते शब्द धरतात आणि शब्द धरून जे आहेत ना, शब्द धरून नंतर त्यावर टोमणे मारणं चालू होतं, त्यानंतर काहीतरी कुणाला तरी हिनवणं चालू होतं. तर त्यासाठी आपण वेळ वगैरे सांगणार नाही, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये ब्रँडेड एक्सचेंजला हा लॉन्च होणार आहे आणि ब्रँडेड एक्सचेंजला ज्यावेळेस लॉन्च होईल तर तुम्ही बघाल का मित्रांनो, आपल्याला ऑर्गेनिक बायर मिळणार आहे. ऑर्गेनिक बायर मीन्स काय की आज आपली कम्युनिटी फक्त जी 20 लाख लोकांची कम्युनिटी आहे, ती 20 लाख लोकांची कम्युनिटी फक्त मेटाफोरचा कॉइन घेते, विकते किंवा टियर्सला अटॅच करते किंवा स्लॉट बाय करते. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यावेळेस ऑर्गेनिक बायर येतील, म्हणजे पूर्ण वर्ल्ड वाईड जे लोक मेटाफोर्स मध्ये जॉईन नाही असे लोक ज्यावेळेस इथे इन होतील ना मित्रांनो, तर तुम्हाला मजाक नाही सांगत, हा कॉइन एवढा फास्ट वाढेल, म्हणजे कधी $50 जाईल, कधी $100 जाईल, कधी $2000 जाईल, तुम्हाला कळणार देखील नाही. कारण की एकमेव क्रिप्टो मार्केट असं आहे, या क्रिप्टो मार्केटमध्ये 10 पट, 100 पट, 200 पट, 2000 पट व्हायला वेळ लागत नाही. कारण की हा जो कालावधी आहे हा कालावधी एकमेव क्रिप्टोमध्ये होऊ शकतो. अदरवाईज तुमच्या कोणत्याच मार्केटमध्ये असा बिझनेस नाही की ज्या बिझनेसमध्ये तुम्हाला 10 पट 100 पट व्हायला किती वेळ लागतो तुम्ही मार्क करा. म्हणजे तुम्हाला आयडिया असेल कदाचित की बाबा तुम्ही बघा, दुप्पट पैसे व्हायला लोक 15 महिने, 20 महिने, 24 महिने अशा प्रकारचा कालखंड असतो. सर इथं बायनान्सवर जे वर चिन्ह आहे ना, बायनान्सचं जे चिन्ह आहे ना, लोगो, त्या लोगोवर जा मित्रांनो. तुम्हाला लाईव्ह दाखवतोय मी आणि हे लाईव्ह काय आहे हे बघा, तुम्ही तुमच्या लक्षात येईल का बाबा मेटाफोरचं वर्किंग कुठे चाललंय. बायनान्सच्या लोगोवर जा, वर घ्या, मोर मध्ये जा, मोर सर्व्हिस ना, हा मोर सर्व्हिसेस. हॅलो, आवाज येतोय सर? मित्रांनो, तुम्ही जर कधी समजा सर्व जे आहेत, तुम्ही जर बायनान्स शिकले किंवा अदर कोणते एक्सचेंज शिकले, तर त्या एक्सचेंजवर तुम्हाला
खूप मोठा चान्स आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही खूप चांगले आणि प्रॉपर पैसे कमवू शकता. सर स्क्रोल करा वर. स्क्वेअर दिसतंय का तिथे? वर का वर का वर का स्क्वेअर स्क्वेअर फ्युचर टोकन 2 मिनिटं. हे बघा इथं स्क्वेअर आहे बघा. इन्फॉर्मेशन मध्ये स्क्वेअर लिहिलंय बघा. इन्फॉर्मेशन मध्ये पहिला टॉपिक. इथं सर्च वर जा सर, सर्च वर फोर्स कॉइन टाका, फोर्स कॉइन. डायरेक्ट टाकायचं, साईडला टाकताना कधी बी डायरेक्ट टाकायचं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, डायरेक्ट टाकायचं खेटून. आलं खाली घे. मित्रांनो हे बघा, फोर्स कॉइन तुम्हाला इथे दिसतंय का? फोर्स कॉइन कुठे आलाय? म्हणजे फोर्स कॉइनची ऍडव्हर्टाइजमेंट ऍक्च्युअली बायनान्स वर चालू झाली आहे. म्हणजे सांगायचं अजून वर घ्या सर. अजून वर घ्या. तेवढंच होतंय का? हो एवढंच. आवाज येतोय सर्वांना? आनब हो सर. येते हो सर. येस सर, येस सर. ते बायनान्स वर मित्रांनो ऍडव्हर्टाइजचं काम चालू आहे. आणि याच्यामध्ये जे आहेत ना, तुम्ही फोर्स कॉइन टाकलं, फोर्स कॉइन डायरेक्ट टाकायचं, फोर्स कॉइन मध्ये स्पेस द्यायचा नाही. फोर्स कॉइन टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की फोर्स कॉइनला तिथं सन्माननीय लाडो साहेबांचा फोटो तुम्हाला दिसेल, फोर्स कॉइनचा फोटो दिसेल, फोर्स कॉइनचं पूर्ण अपडेट तुम्हाला दिसेल, फोर्स कॉइनचे पूर्ण जेवढे काही प्लॅटफॉर्म आहे गेमिंग वगैरेचे कशा पद्धतीने लॉन्च होणार आहे हे तुम्हाला दिसेल. आणि यामध्ये जे आहे म्हणजे येणारा काळ जो आहे हा तुम्हाला खूप मोठा आणि प्रॉपर पैसे देऊन जाणार आहे. सर एवढंच येत आहे का? वर नाही होते का? नाही, ते मेटाफोरच्या ह्याच्यात गेले, मेटाफोरच्या ह्याच्यात गेले तुम्ही. घ्यावर लाडो साहेबांचा फोटो बिटो सगळं दिसतं. तुम्ही फोर्स कॉइन स्पेस दिला ना मध्ये, वर जे ना सगळं मेटाफोरचं पूर्ण 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 तुम्हाला बऱ्यापैकी त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे दिसेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे मित्रांनो, आपलं बायनान्सवरचं काम जे आहे, बायनान्सवर ऍडव्हर्टाइजमेंट करायला किंवा डायरेक्ट कोणी परमिशन देत नाही. कारण बायनान्सवर कोणत्याही प्लॅटफॉर्मची ऍडव्हर्टाइजमेंट सहजासहजी होत नाही. कारण त्याला कम्युनिटी लागते आणि ऍसेट्स लागतात. आणि ज्या ऍसेटच्या बरोबर तुम्हाला अशा काही गोष्टी लागतात का बायनान्सवर लिस्ट व्हायला 100 करोडचा फंड ठेवावा लागतो. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे तो पहिला मुद्दाच एवढा मोठा आहे बघा मित्रांनो. नुसतं फोर्स कॉइन टाकलं तरी पुन्हा मिस्टर लाडोंचा फोटो आला. आता हे मिस्टर लाडो कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि हा जो याच्यामधला जो हे बघा, फक्त काय होतं माहिती आहे का, क्रिप्टोमध्ये एक गोष्ट समजायची असते, ज्यावेळेस स्पेस देणं किंवा त्यामध्ये एक डॉटचा फरक, स्पेसचा फरक, याचा खूप मोठा तफावत आहे. कारण क्रिप्टोमध्ये तुम्ही एक अक्षर जरी, एक अंक जरी चुकले किंवा एक अक्षर जरी चुकले ना, तरी पण ते वेगळ्या मार्गाला घेऊन जातं. तुम्ही फक्त हे टाकलं, फोर्स आलं होतं फोर्स कॉइन, पण तरी पण त्याच्यामध्ये फरक होतो. इथे बघा तुम्हाला लाडोंचा फोटो दिसतोय. अजून वर स्क्रोल करा सर वर. तुम्ही बघा इथं पूर्ण तुम्हाला मेटाफोरची पूर्ण माहिती, गेमिंग वगैरे प्लॅटफॉर्म, हे सीओ मिस्टर मेटाफोर्स अनाउन्सिंग बाय सगळं डिटेल दिले त्यांनी. काय काय प्रोग्राम त्यांचे चालू आहे, कशा पद्धतीने त्यांचा येणारा काळ कसा आहे, गेमिंग प्लॅटफॉर्म मध्ये येणार आहे. मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय आहे समजून घ्या. हे बघा क्रिप्टो काय आहे. क्रिप्टो म्हणजे असं नाही की बाबा आता काही लोकांना तुम्ही ऐकलं असेल नुसतं क्रिप्टोमध्ये लोक करोडपती होतात, क्रिप्टोमध्ये लोक करोड रुपये कमवतात. क्रिप्टोमध्ये काय काय होतं, परंतु कसं कमवतात हे समजणं गरजेचं आहे. कारण क्रिप्टोमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहे मित्रांनो. क्रिप्टोमध्ये गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी वापरले जाणारे कॉइन, एआय साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी वापरले जाणारे कॉइन, इंडस्ट्रीयल याच्यासाठी वापरले जाणारे कॉइन, हे वेगवेगळे प्रोजेक्ट आहे. आणि मेम कॉइन जे आपण म्हणतो, आपण ज्याला तो एकदम स्मॉल कॉइन जे 1 पैशापासून चालू होतात, असे कॉइन म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आहे.
आणि या प्रकारामध्ये ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल, आणि हा काही एका दिवसामध्ये समजला जाणारा किंवा एका दिवसामधला विषय नाहीये, हा तुम्हाला हळूहळू समजेल किंवा हळूहळू ज्यावेळेस आता साईट पूर्ण वर्किंग मध्ये येईल, तर आपण एक दिवस बायनान्सचं बी सेशन घेऊ, आणि ज्या बायनान्सच्या सेशनमध्ये तुम्हाला मी 100% बायनान्स कसं यूज करतात, बायनान्स मध्ये केवायसी कशी करतात, बायनान्स मध्ये वेगवेगळ्या कॉईनचा पोर्टफोलिओ कसा बनवतात, किंवा बायनान्स मध्ये वेगवेगळ्या पोर्टफोलिओ बनवल्यानंतर तुम्हाला त्याचं बाईंग सेलिंग कशी करतात, खरोखर त्या कॉईनचा तुम्ही पैशाच मध्ये कसं युटिलाइज करू शकतात. कारण मित्रांनो, हे बघा, नुसतं क्रिप्टो शिकणं महत्वाचं नाहीये, कारण क्रिप्टो जेवढा फायदा आहे तेवढा तोटाही आहे. कारण की जर कधी तुम्ही नॉलेज घेतलं नाही, नुसतं अर्धवट, आपण ज्याला काय म्हणतो, अर्धी माहिती ही मनुष्याच्या याच्यासाठी हानिकारक असते, आणि ती हानिकारक याच्यासाठी असते कारण तुम्ही पूर्ण नॉलेज घेतलेलं नसतं. आणि जर पूर्ण नॉलेज तुम्ही घेतलं तर 100% क्रिप्टोमध्ये तुम्ही करोडपती अरबपती होऊ शकतात. कारण मित्रांनो, क्रिप्टो मधले इतिहास आहे की 10 पैशाला घेतलेली वस्तू ही तुम्हाला 1,00,000 रुपयाला, 10,00,000 रुपयाला, 20,00,000 रुपयाला, 1,00,00,000 रुपयाला विकली गेलेली आहे. असं उदाहरण झालेले आहे. असं नाही की बाबा होणार आहे. मी तुम्हाला असं नाही सांगत की फ्युचरमध्ये असं होणार आहे. ऍक्च्युअल असं झालेलं आहे. कारण की गेलेला काळ जो आहे, गेल्या 2008-9 पासून जसं मार्केटमध्ये क्रिप्टोचं वातावरण आलं, क्रिप्टोमध्ये वातावरण ज्यावेळेस तयार होतं ना, तर ते वातावरण समजत नाही मित्रांनो. असा काही सारे लोक आहे का तुम्हाला मार्केटमध्ये खूप लॅविश लाईफस्टाईल जगतात, कुणाला दिसत बी नाही, हवा बी करत नाही, एकदम लक्झरियस जगतात, फक्त दिवसातले 2-3 तास ट्रेडिंग करतात. मग ते क्रिप्टो ट्रेडिंग असेल, फॉरेक्स ट्रेडिंग असेल, इंडियन मार्केट असेल, लॅविश जगतात. एकदा का तुम्हाला नॉलेज आलं प्रॉपर, तर ते नॉलेज जर आलं आणि ते तुम्ही जर प्रॉपर आत्मसात केलं, तर या भूतलावरचा कोणतीही शक्ती तुम्हाला करोडपती होण्यापासून वाचवू शकत नाही मित्रांनो. पण विश्वास ठेवायला शिका, कारण आपण मालक आहोत. आपण तुम्ही क्रिप्टोमध्ये ज्यावेळेस आले, क्रिप्टोमध्ये मीन्स मेटाफोर्स मध्ये तुम्ही आले, तर पहिल्या दिवसापासून मित्रांनो तुम्ही मालक आहात मेटाफोर्सचे. कारण मेटाफोर्स ही कोणत्याही एका व्यक्तीची कंपनी नाहीये. मिस्टर लाडो हे फक्त क्रिएटर आहे. ही एक इकोसिस्टम आहे. कारण पहिल्यांदा तुम्ही आता एवढ्या लोकांनी प्लान दिले असतील, एवढे लोक प्लान देत असतील, तर सगळेजण सांगतात तुमच्याकडे पेज ओपन झाल्यानंतर ही एक कंपनी नसून इकोसिस्टम आहे. पण इकोसिस्टम आहे म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली कंपनीचे हकदार आहे. कारण तुम्ही पहिल्या दिवशी एक व्यक्ती जॉईन करता $5, तर $5 व्यक्ती जॉईन केल्यानंतर तुम्हाला $5 मिळतात. म्हणजे तुम्ही विचार करा, 50% पार्टनर तुम्ही पहिल्याच दिवशी होता कंपनीचे. बघा तुम्ही, 50% पार्टनर तुम्ही पहिल्याच दिवशी होता. म्हणजे ही कंपनी कोणा एका व्यक्तीची नसून हे सर्व आपल्या लोकांची आहे. तर ह्या विश्वासानं चला, आणि ज्या वेळेस आपण ज्या अशा पद्धतीने विश्वासानं काम करू, तर येणाऱ्या कालावधीमध्ये 100% तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला हा विश्वास करोडपती बनवेल, अरबपती बनवेल. तुमची फॅमिलीमध्ये गाडी, बंगला हे एकदम कॉमन स्वप्न आहे मित्रांनो. गाडी, बंगला, फॉरेन ट्रिप एकदम कॉमन स्वप्न आहे. मुलांची शिक्षण एकदम कॉमन स्वप्न आहे. याच्या पलीकडे जाऊन असं भरपूर अशा गोष्टी आहे का ज्या गोष्टींमध्ये मनुष्य ज्यावेळेस तुमची स्वप्न पूर्ण होताना, कारण तुम्ही मनुष्य हा प्राणी जो आहे तो अपेक्षा वाढत जाते. जी एक अपेक्षा तुमची पूर्ण झाली की दुसरी अपेक्षा तयार असते. त्याच्यामुळे ज्या अपेक्षा वाढत जातात, आणि ही अपेक्षा खरोखर पूर्ण होण्याचे एकमेव साधन आहे मेटाफोर्स. कारण मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत 2 कंपन्या, 10 कंपन्या, 20 कंपन्या, 100 कंपन्या केल्या असतील, परंतु मेटाफोर्स सारखा प्लॅटफॉर्म नाही. मेटाफोर्स सारखा प्लॅटफॉर्म नाही की जो तुम्हाला एवढे पैसे कमवून देईल कमी वेळेमध्ये खूप मोठे पैसे. ही तुमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे, की तुम्ही फक्त ठरवायचंय की मला एवढे पैसे पाहिजे, तुमच्या अपलाईन बरोबर बसवायचंय. कारण तुमच्या अपलाईन बी खूप सुंदर आहे मित्रांनो. सन्माननीय श्याम इंगळे सर असतील, सन्माननीय भीमराव पाटील सर असतील, सन्माननीय दिलशाद मॅडम असतील, सन्माननीय आनप सर असतील, सन्माननीय विखे सर असतील, अजून इतर लोकांची मला नाव माहिती नाही. आता हळूहळू नाव माहिती, तुमच्याच मीटिंग ऐकून तुमचे नाव मी शिकतोय. परंतु विषय असा आहे का तुम्ही खूप सुंदर काम करताय. कारण तुमच्या कामाला बघून मी स्वतः इम्प्रेस होतो दररोज. परंतु यामुळे तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण की ह्या कॉन्सेप्ट मध्ये हे बघा, आपण कुणाचे बांधलेले नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, मेटाफोर्स हा एक डिसेंट्रलाइज कॉन्सेप्ट आहे, 100% आहे. मेटाफोर्स मध्ये तुम्ही मालक आहात, 100% तुम्ही मालक आहात. मेटाफोर्स हा कधी बंद होणार नाही, 100% बंद होणार नाही. मेटाफोर्स मध्ये तुम्ही 100% करोडपती होऊ शकता, फक्त तुमचा विश्वास. ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. एका फिल्म मध्ये ज्या व्यक्तीने डायलॉग सांगितलाय मित्रांनो, रिअली आहे. कारण असं आपण म्हणतो की बघा, पिक्चर मधनं बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या असतात. कोई भी चीज दिल से चाहो, पूरी कायनात उसको आपको जुड़ाने में लग जाती है. आप यदि सही मायने में उसको दिल से चाहते हो, तो 100% पूरी कायनात आपको जुड़ाने में लग जाती है. सांगायचं तात्पर्य काय आहे का जर कधी समजा तुम्ही ठरवलं की मला ही गोष्ट पाहिजे, कारण ह्या ब्रह्मांडामध्ये सगळं अप्रतिम आहे आणि सगळं पर्याप्त आहे. म्हणजे तुम्हाला जर कधी
10 बंगले पाहिजे 10 बंगले मिळतील, तुम्हाला 10 गाड्या पाहिजे 10 गाड्या मिळतील. तुम्हाला काय पाहिजे हे फक्त तुम्ही मागण्याची देरी आहे आणि तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. मित्रांनो, जर कधी तुम्ही विश्वास ठेवला, कारण की कोणत्याही कामाची जी सुरुवात आहे ती विश्वास आहे. म्हणजे तुम्ही इथं विश्वास ठेवला, तुम्हाला 100% त्यातून काय पाहिजे हे तुम्ही मागा, त्या पद्धतीने तुम्हाला मिळेल. मग मेटाफोर्स मध्ये तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वास तुम्ही ऍक्च्युअली ठेवलाय, फक्त तो विश्वास दृढ करायचा आहे. मित्रांनो, एक नेगेटिव्ह चिंगारी पूर्ण केलेल्या पूर्ण याच्यावर तुम्हाला पाणी फिरू शकते. कारण ह्या भूतलावरती एक गोष्ट आहे, तुम्ही म्हणाल की मग सर मी तर आजपर्यंत माझ्या लाईफच्या बाबतीमध्ये सगळे पॉझिटिव्ह निर्णय घेतले आणि मी पॉझिटिव्ह निर्णय घेऊन सुद्धा माझ्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा निगेटिव्ह का घडल्या. कारण मित्रांनो, एक चिंगारी, मी काय बोललो तुम्हाला, एक चिंगारी तुम्हाला पूर्ण निगेटिव्ह करते. कारण की निगेटिव्हचा होरा हा पॉझिटिव्ह पेक्षा 100 पटीने जास्त असतो आणि पॉझिटिव्हचा होरा निगेटिव्ह पेक्षा कमी असतो. त्याचं कारणच बघा, पॉझिटिव्ह विचार करायला तुम्हाला मेटाफोर्स मध्ये यायला कालावधी लागला असेल, मेटाफोर्स मध्ये तुम्हाला यायला उशीर लागला असेल, परंतु मेटाफोर्स मध्ये आल्यानंतर तुम्हाला जी लोक भेटली, त्या लोकांनी तुम्हाला काय काय पद्धतीने कशी लोक भेटली, कशा पद्धतीने लोक सांगत गेली, मग त्या पद्धतीने तुम्ही एक तर काहीतरी पॉझिटिव्ह होत गेले किंवा निगेटिव्ह होत गेले, तर तुम्ही बघा का पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्हचा होरा मोठा आहे. पण त्या निगेटिव्हच्या होऱ्यावर ज्यावेळेस पॉझिटिव्ह मात करतो, तर 100% पॉझिटिव्हचा विन असतो, म्हणजे पॉझिटिव्ह जिंकतो. परंतु तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे का बाबा, आज मी ज्या होऱ्यामध्ये आहे तो होरा मला पॉझिटिव्ह बनवणं गरजेचं आहे. मला मेटाफोर्स मध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये मला कोणासाठी काम करायचं नाही, मला सन्माननीय श्याम हिगडे साहेबांच्या बाबतीत काम करायचं नाही, मला भीमराव पाटील सरांसाठी काम करायचं नाही, मला दिलशाद मॅडम साठी काम करायचं नाही, मला दत्तात्रय आनंद सरांसाठी काम करायचं नाही, मला व्हीके सरांसाठी काम करायचं नाही, किंवा मला अदर जेवढे काही पर्सन आहे, जे मिस्टर आहे सर्व किंवा ज्या मॅडम आहेत त्यांच्यासाठी काम करायचं नाही, किंवा डॉक्टर गोस्वामीसाठी काम करायचं नाही, तर मला माझ्यासाठी काम करायचं आहे. आणि हे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, कारण की हा प्लॅटफॉर्म फक्त तुमचाच आहे, हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः प्लान दाखवायला लागत नाही, जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की यस हा माझा बिझनेस आहे. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, तुम्ही जर जोही बिझनेस करत असाल आजच्या मितीला, शेती करत असाल किंवा शॉप असेल किंवा नोकरी असेल किंवा अदर काही असेल, तुमचं मेडिकल असेल, हॉस्पिटल असेल, व्हॉट एव्हर जे बी असेल, तर तुम्ही तिथे निगेटिव्ह गोष्टी घडत नाही का? तिथं अशा बऱ्याचशा गोष्टी बघा, शेतकरी असेल, शेतीमध्ये कधी कधी तर पूर्ण पिकाचा वाटोळ होतो बघा. तुम्ही म्हणजे पर्सनली घेऊ नका, बऱ्याचशा पिकाला भाव भेटत नाही, बरेचशी पिकं जळून जातात, बऱ्याचशा पिकांचं पाण्याअभावी जातात, बऱ्याचशा पिकं पाण्यामुळे जातात, काहीतरी होतं. त्यानंतर बऱ्याचशा मेडिकल फील्ड असेल, बऱ्याचशा प्रत्येक फील्ड असेल, त्या फील्डमध्ये नुकसान होतं की नाही? नुकसान होतं ना. तुम्ही त्या बाबतीत मी निगेटिव्ह ऑप्शन येतं, पण तुम्ही ते बिझनेस बंद करता का? नाही. कारण का, तो बिझनेस तुमचा आहे, तुम्ही तिथं मोठे पैसे लावले. मेटाफोर्स मध्ये तुम्ही किती पैसे लावले? 28,000, 30,000, 40,000, 50,000, लाख, 2 लाख. लाख रुपयासाठी मित्रांनो, लाख रुपयामध्ये लाईफ बनत नाही. लाख रुपयामध्ये मार्केटमध्ये कोंबड्या बी येते नाही. रिअल सांगतो, तुम्ही म्हणले आमच्याकडे येतात, असं मला सांगायचं तात्पर्य समजून घ्या. मार्केटमध्ये लाख रुपयामध्ये काहीच येत नाही. मित्रांनो, आजच्या मितीला बघा, 1 करोड रुपये म्हणजे नथिंग अमाऊंट आहे. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये तुम्ही जर गेले ना, 1 करोड रुपये तुम्हाला गुंतवायचे तर काहीच मिळत नाही 1 करोड मध्ये, कारण 1 करोड मध्ये चांगला फ्लॅट बी येत नाही. सांगायचं तात्पर्य समजून घ्या का, तुम्ही लाख रुपये लावताय आणि लाख रुपये लावून तुम्ही करोड रुपयाचे स्वप्न बघताय मित्रांनो, तर यासाठी तुम्हाला विश्वास ठेवा लागेल. आणि हा विश्वास तुम्हाला फक्त कुठून मिळणार आहे? हा विश्वास तुम्हाला कुठून मिळणार आहे? तर ह्या ज्या प्रोग्राम मधून मिळणार आहे, फंक्शन मधून मिळणार आहे. कारण वेगवेगळे ऑप्शन जे आहे किंवा पॉझिटिव्ह एनर्जी कुठून मिळणार आहे तुम्हाला? तुमच्या अपलाईन कडून मिळणार आहे, तुमच्या सुपर अपलाईन कडून मिळणार आहे, किंवा काही तुमच्या डाऊनलाईन असेल त्यांच्याकडून बी मिळणार आहे. जेवढे काही सहयोगी आपले आहे मित्रांनो, यांना धरून चला, यांना अतिशय प्रेमाने हँडल करा. कारण की इथं जेवढं तुम्ही प्रेमानं हँडल कराल, जेवढं तुम्ही विश्वासानं हँडल कराल, तेवढा तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठे मोठे प्रोजेक्ट, म्हणजे तुम्ही विचार करा, आताशी 4-5 प्रोजेक्ट चालू झाले, अजून कंपनीचे 7-8 प्रोजेक्ट लाईव्ह व्हायचे. जे 7-8 प्रोजेक्ट लाईव्ह होतील तोपर्यंत तुम्ही 100% या माध्यमातून किंवा या बिझनेस मधून तुम्ही करोडपती झालेले असाल. पण फक्त तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, आज जसं तुम्हाला बायनान्सवर मी दाखवलं मेटाफोर्सचं, तर तुम्हाला कदाचित माहिती बी असेल, मे बी, मला माहित नाही, माहिती असेल किंवा नसेल. अशाच पद्धतीने भरपूर मीम कॉइन, भरपूर क्रिप्टोचे वेगवेगळे कॉइन, बायनान्सवर तुम्ही पोर्टफोलिओ बनवा. ज्या पोर्टफोलिओच्या माध्यमातून तुम्हाला पैशाला पैसे लागले पाहिजे, डेली काहीतरी अर्निंग झालं पाहिजे, विदाऊट रिस्क यामध्ये काम कसं करायचं हे जर तुम्ही शिकले, तर मित्रांनो, येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही 100% यामधून खूप मोठे आणि मोठेच पैसे बनवू शकाल.
फक्त आता तुम्हाला हे शिकायचं आहे की 28,000 रुपये लावून मला 28 करोड रुपये जर कमवायचे तर मला 28,000 प्लस 28 करोड मायनस 28,000 तेवढा विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे 1 लाख रुपये जर तुम्ही लावले असतील आणि 28 करोड तुम्हाला कमवायचे तर तुम्हाला 27 करोड 99 लाखचा विश्वास ठेवावा लागेल. आणि हा विश्वास तुम्हाला कुठून मिळेल? हा मीटिंगांमधून मिळेल. तर बाकी दुसरा कुठूनही तुम्हाला विश्वास मिळणार नाही. आणि मित्रांनो, मेटाफोर्स 100% खूप जेन्युइन आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. ज्या वेळेस ह्या प्लॅटफॉर्मने म्हणजे अपडेशनला गेलाय त्या वेळेस अशा मार्केटमध्ये भूचाल आलंय की मार्केटमध्ये वेगवेगळ्या म्हणजे अपॉर्च्युनिटी खूप भयानक असेल. कारण याच्यामध्ये अपडेशन एवढे भारी भारी असतील ना, तुम्ही इमॅजिन करणार नाही. कारण तुम्हाला जे वाटतंय याच्यापेक्षा 100 पटीने जास्त देण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. कारण की ते असे नाहीये बाकीच्या कंपन्यांसारखं तुमच्या पेमेंटवर डोळा आहे, तुमच्या अपलाईनच्या पेमेंटवर डोळा आहे किंवा तुम्ही करोड रुपये कमवताय म्हणून. मित्रांनो, हा प्लॅटफॉर्म अतिशय वेगळा आहे. कारण मालकाला तुम्ही कोणतेही पैसे देत नाही, मालकाकडे कोणतेही पैसे जात नाही. त्याच्यामुळे मालक तुमच्या पैशांवर अजिबातही मालकाचा तुमच्या पैशांवर डोळा नाही. येते लक्षात? सांगायचं तात्पर्य काय आहे का जर कधी तुम्ही या कॉन्सेप्टमध्ये या बिझनेसमध्ये जर 100% तुम्ही हे शिकले की बाबा मला करोड रुपये कमवायचे का 28 करोड कमवायचे की 30 करोड कमवायचे का 100 करोड कमवायचे. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही 100 करोड रुपये कमवाल तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला दुसरं काही करायची गरज राहणार नाही. आणि हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे 500 रुपयाचा बिझनेस. आणि 500 रुपयाचा बिझनेस जर तुम्हाला 100 करोड रुपये कमवून देत असेल तर बाकीचा विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल. आणि तो जर विश्वास तुम्ही इथं ठेवला तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळतील. हे बघा, हळूहळू बघा, आता गेल्या हप्त्यामध्ये मी ग्रुपला बी टाकलं होतं की तुम्हाला क्रिप्टो मार्केट जे लिगली झालंय, लिगली आहे, 10% टॅक्सेशन झालं. पूर्वी 30% होता, आता 10% लागतोय. गव्हर्नमेंट अवेअर होतंय मित्रांनो, गव्हर्नमेंट अवेअर होत आहे. ऍक्च्युली गव्हर्नमेंटला समजतंय क्रिप्टोची ताकद काय आणि ज्या क्रिप्टोला सारं जग मानतंय आणि तुम्ही 100% मानताय, गव्हर्नमेंट बी 100% मानतंय. परंतु आपला जो गॅप आहे हा गॅप भरायला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या की मला येणाऱ्या कालावधीमध्ये मेटाफोरच्या माध्यमातून, क्रिप्टोच्या माध्यमातून 1 करोड, 2 करोड, 5 करोड, 10 करोड, 100 करोड कमवायचे आणि ते कसे कमवायचे ते हे तुम्हाला इथं आपण शिकवणार आहे. आणि या माध्यमातून तुम्हाला 100% येणाऱ्या कालावधीत असेल, तुम्हाला वेगवेगळं अपडेशन असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असेल, मी तुम्हाला 100% शिकवणार आहे. आणि मला एक अजून एक गोष्ट सांगायची आहे का मेटाफोर्समध्ये जे काही तुम्ही स्लॉट घेताय ते स्लॉट मॅक्झिमम तुमचे पुढचे स्लॉट कसे होतील याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. आणि मॅक्झिमम बिट फोर्सवर. मित्रांनो, मेटाफोरचा कॉइन जेवढा महत्वाचा आहे, मेटाफोरचा कॉइन जेवढा महत्वाचा आहे तेवढाच बिटफोर्स कॉइन महत्वाचा आहे. कारण बिटफोर्स कॉइन त्याच्या 10 पटीनं जास्त रेट असणार आहे त्याचा. कारण मेटाफोर्सचा कॉइन तरी तुम्हाला एक्सचेंजवर विकत घेता येईल. आजच्या मितीला मेटाफोरचा कॉइन तुम्हाला 8, 9, 10, 11, 12 ट्रेड करतोय. तो $12 मध्ये तुम्ही घेऊ शकता, $10 मध्ये तुम्ही घेऊ शकता. बिटफोर्स कॉइन तुम्ही विकत घेऊ शकत नाही कारण की तो मायनिंग करूनच येणार आहे. त्याच्यामुळे 100% हा तुमच्याकडेच मिळणार आहे. मग तुमच्याकडे मिळणार आहे तर तुम्ही कुठं विकणार आहे? ज्याच्याकडे जास्त प्राइस असेल तिथे तुम्ही विकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा का हा जो कॉइन तुम्हाला मिळणार आहे बिटफोरचा, तर मॅक्झिमम ट्राय करा का मॅक्झिमम तुम्ही एनटीसी जमा करा, क्यूएन जमा करा, क्यूआरई जमा करा, त्यानंतर बॅटऱ्या भरा, त्यानंतर सगळ्या गोष्टी. तुम्हाला टेक्निकल सेशन मला वाटतं आज झालेलं आहे. कारण पुण्याला आज मला तर बघितलं की सन्मान्य भीमराव पाटील सरांनी, श्याम इंगळे सरांनी, दिलशाद मॅडमांनी पत्रिका टाकलेली होती. परंतु पुण्याला जाणं शक्य नव्हतं कारण की माझं सध्या शेड्यूल खूप बिझी असल्या कारणाने तर मी नाही जाऊ शकलो. त्याबद्दल सगळ्यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये 100% पुणे असेल, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेर असेल, कुठे जायला आपण तयार असतो. कारण मित्रांनो, यापूर्वीचा आपला इतिहास असा आहे की आपण पूर्ण भारताला चक्कर देतो ना तर कंपनी इकडं गायब झालेली असते. असा इतिहास राहिला माझा आजपर्यंत. आणि काही कंपन्यांमध्ये, कारण आतापर्यंत पूर्ण भारताला मी 4 वेळेस बाय कार फिरलोय. बाकी बाय फ्लाईट, बाय ट्रेन किती वेळेस फिरलोय ते सांगता येत नाही. परंतु विषय असा आहे की कारण मी खूप सुंदर आणि प्रॉपर काम करण्याची शैली आपली असते. त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही पूर्ण भारतभर लोक जोडा, प्रॉपर जोडा. आणि आपल्याला एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही आपल्याला मीटिंग 7:55 ची मीटिंग सकाळी, 7:55 ची मीटिंग संध्याकाळी आणि पुन्हा 9:30 ची मीटिंग संध्याकाळी जी आपल्याला अवेलेबल होते, ती मीटिंग अतिशय अप्रतिम आहे मित्रांनो. कारण त्या मीटिंगचा फायदा मॅक्झिमम घ्या, त्या मीटिंगला मॅक्झिमम लोक बसवा. कारण बघा, मीटिंगला लोक अवेअर कधी होतील? ज्यावेळेस तुम्ही करोडपती बनाल. तुम्ही ज्यावेळेस 50 लाख, 60 लाख, 70 लाख, 80 लाख, 1 करोड कमवाल तर त्यावेळेस तुमच्या शब्दांवर लोक विश्वास ठेवतील. कारण लोक मित्रांनो हे बघा, आजकाल शेवटी आहे ना, शेवटी
उगवत्या सूर्याला सलाम करतात. कारण की इथं जे आहेत ना, जे दिसतं तेच विकलं जातं किंवा जे पिकतं ना, आपण ज्याला काय म्हणतो, जिथं दिसतं ना तेच विकलं जातं. कारण की तुमचे जे आहेत ना, लाईफस्टाईल असेल, तुमची स्टाईल असेल, त्याच गोष्टीवर सगळा धंदा असतो. आणि या गोष्टींमध्ये आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचे ग्रुप तयार करायचे आहे. कारण ऍक्च्युअली तुम्ही तयार केलेलाच आहे. कारण तुम्ही आता सरांनी सकाळी मला सांगितलं, की बाबा शिर्डीला आपण प्रोग्राम घेतोय, ट्रेनिंग प्रोग्राम. तर असे जे प्रोग्राम वेळोवेळी ट्रेनिंग प्रोग्राम असतील, वेळोवेळी ज्या गोष्टी असतील, त्या होतील. तर त्या माध्यमातून लोक अवेअर होतील. त्या माध्यमातून लोकांना कळेल, की बाबा बिझनेस कसा आहे, खरोखर मेटाफोर्स काय आहे, खरोखर मेटाफोर्सच करणं गरजेचं का आहे, बाकी कंपन्या नाही. कारण मित्रांनो, पावसाळा ज्यावेळेस येतो, तो पावसाळ्यामध्ये जे काही सफेद छत्र्या ज्या आहेत, त्याला मराठीमध्ये कुतरमुत म्हणतात. हे सगळीकडे उगवतं. परंतु ते पावसाळा जसाही जातो, तसं ते चिरडून जातात. तुम्हाला हिवाळा आणि उन्हाळा तुम्हाला कधी दिसणार बी नाही. अशा पद्धतीच्या काही साऱ्या कंपन्या येतात, काही साऱ्या कंपन्या नास्तनाबूत होऊन जातात. आजकाल त्या कंपन्यांचं लाईफ बी 2 महिने, 3 महिने खूप आमिष आहे मित्रांनो मार्केटमध्ये. खूप भयानक आमिष आहे. एवढी आमिष आहे ना, का तुम्हाला आत्ता पैसे भरा, उद्या दुप्पट आहे. आत्ता पैसे भरा, उद्या दुप्पट आहे. एवढी आमिष आहे. 5%, 10%, 3%, 4%, 2% अशी आमिष आहे, भयानक आमिष आहे. आणि या आमिषीला बळी पडू नका. कारण कुठेही तुम्ही आमिषीला बळी पडलात, तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला म्हणजे मोठ्या नुकसान सोसावं लागणार आहे. त्याच्यामुळे कोणत्या आमिषीला बळी पडू नका. कारण जेवढं होता होईल तेवढं मेटाफोर्सला टाइम द्या. जोही टाइम तुमचा असेल, तुमचा जो काही पार्ट टाइम बिझनेस करत असाल किंवा फुल टाइम करत असाल किंवा जो बी करत असाल, तुम्ही मॅक्झिमम टाइम मेटाफोर्सला द्या. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला जर खरोखर मोठा पैसा, प्रॉपर पैसा कमवायचा असेल, तर तुम्ही मेटाफोर्सला टाइम देण्याव्यतिरिक्त दुसरं काही करू नका. कारण मित्रांनो, तुम्हाला इथं इन्स्टंट पैसे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, विश्वासाची पूर्णतः, तुमच्या विश्वासाची जबाबदारी पूर्णतः या प्लॅटफॉर्मने घेतली आहे. कारण तुमचा विश्वास कुठेही तुटणार नाही, कुठेही बारगळणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला 100% देतो. कारण की हा कॉन्सेप्ट अतिशय वेगळा आहे मित्रांनो. कारण की ह्या कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजला, कारण मी एवढं पोटतिडकीनं का बोलतोय, कारण की मी बघितलंय, की बाबा गेले 7-8 महिने माझं स्वतःचं नुकसान झालं. कारण ते नुकसान येणाऱ्या माझं जसं झालं, तसं माझ्या येणाऱ्या लोकांचं, नवीन लोकांचं होऊ नये असं मला वाटतं. आणि वेळ जो आहे, वेळ हा प्रत्येकाकडे 24 तासच आहे मित्रांनो. माझ्याकडे 24 तास आहे, तुमच्याकडे 24 तास आहे. प्रत्येकाकडे 24 तास आहे. 24 तासाचं प्लॅनिंग करा, की 8 तास कशाला दिले पाहिजे, 8 तास कशाला दिले पाहिजे, 8 तास कशाला दिले पाहिजे. मित्रांनो, जर चांगलं प्लॅनिंग तुमचं केलं, तर 8 तास जर कधी तुमचे झोपेचे असतील, तर पुढचे जे काही 16 तास आहे, ह्या 16 तासातलं प्लॅनिंग करा. 16 तासामध्ये मला काय-काय करायचंय? मला जेवायला घरी 2 तास, तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी, पर्सनल बिझनेससाठी 8 तास, राहिले जे आहे 6 तास 100% तुम्ही मेटाफोर्सला द्या. 6 तास तुम्ही मेटाफोर्सला दिले, 6 गुणिले 30 दिवसाचे, साहित्रिक 18, 180 तास काम होईल. 180 तास काम जे काही होईल तुमचं, 180 तास गुणिले 12, 12 महिन्याचे तुम्ही करा. म्हणजे तुम्ही विचार करा, का 180 तास काम महिन्याचं झालं, 12 महिन्याचे तास करा. यानुसार तुमच्या लक्षात येईल, की वर्षभराचं कॅल्क्युलेशन, वर्षभराचं होणारं जॉइनिंग, वर्षभराचं होणारं इन्कम, तुमचं इन्कम, तुमच्या पर्सनल बिझनेसचं इन्कम आणि मेटाफोरचं इन्कम 100% त्याच्यापेक्षा 10 पटीनं किंवा 100 पटीनं जास्त असेल. त्याच्यामुळे तुम्हाला इथं 100% टायमिंग. कारण मित्रांनो, 35 मिनिटं झाले का? खत्म आहे ना भाई खेळ.